गप रे, असू दे गप. बरबाद झालो मी. रग्या, ए रग्या, असं काय बरळतोयस? अरे अरे मी शेतात पेरलेलं धान्य काय बी उगवलं नाही. समजा वाटोळं झालं माझं. ए, बी पेरल्यावर पाणी घातलंस काय? अरे माहिंदाळ मेहनत बी केली होती. अरे पण पाणी घातलं होतंस? अहो नांगरणी कोळपणी समजा केलं अरे होतं. तुझ्या आईला तुझं पाणी घातलंस काय? अरे अरे औषध फवारणी सुद्धा केली होती. अरे पण पाणी नाही दिलं. अरे मग पीक काय जादूच्या कांडी नाही येणार ना भुसणाऱ्यांनो. हा, हे म्हणजे ते आपल्या शिराळ्याच्या संत महात्म्यांसारखे झाले. हा, नागपंचमीच्या केसवर कोर्टात लाखो रुपये उधळून पाहिजे ते पुरावे दिले नाहीत आणि आता बसलेत रडत केस हारलो म्हणून. शिवाय लोकवर्गणीतून जमा केलेली रक्कम त्यातला 1 रुपयाही त्या वकिलापर्यंत पोहोचला नाही. अरे हे आपल्या गावची केस आहे, नागपंचमीचा प्रश्न आहे असं म्हणून त्या वकिलाने 1 रुपया पण घेतला नाही. अरे पण ते पैसे गेलं कुठं? मंडळी, याचा विचार तुम्हीच करा. अशा आयत खाऊ धेंडासनी बनवायचं का आपलं बाईक? नाही, आपला आधार फक्त शिवाजीराव नाईक. म्हणूनच शिराळा नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महाडिक युवा शक्तीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.